नमस्कार. मनीषा स्टॉकमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. कथेचं नाव माझा होशिलका. लेखिका पायल मेश्राम. वाचक मनीषा ससनकर. भाग 11. अंतिम. मागच्या भागात आपण पाहिले की आशू आणि अवीच्या एंगेजमेंटला मानसी आणि रुद्रवची भेट होते. रुद्रव रात्री मानसीला कॉल करून आपल्या प्रेमाचा इजहार करतो आणि तिला आय लव्ह यू म्हणतो. आता पुढे. रुद्रव माझ्यावर प्रेम करतो. ओ माय गॉड, त्याचे माझ्यावर प्रेम आहे, मानसी मनातच म्हणाली. मानसी, ऐकतेस ना मी काय म्हणालो ते? सांग ना तू पण माझ्यावर. रुद्रव, बाय, मला खूप झोप येत आहे, उद्या बोलू. गुड नाईट रुदू बेबी. मानसी, हे मानसी ऐक तर. पण तोपर्यंत मानसीने फोन ठेवला होता. मानसी घाईत फोन ठेवून आशूला आणि सुचीला उठवते. सुची दी, लवकर उठा प्लीज, उठा ना. कसल्या एवढ्या झोपा काढता? ही झोपण्याची वेळ आहे का? उठा लवकर. मानसी, काय झाले मानसी, कशाला ओरडत आहेस? आशू डोळे चोळत म्हणाले. आता काय केलं तू? रात्रीचे 1:30 वाजले आहे आणि ही झोपण्याचीच वेळ असते. तुझ्यासाठी मात्र ती वेगळी गोष्ट आहे, कारण चेटकिनी याच वेळेला जाग्या असतात. सुची, ए तू जाग बाई, मी दीलाच सांगते. दी, तुला माहीत आहे रुद्रव मला काय म्हणाला ते? हो, हेच की तू चेटकीन आहेस. सुची तिची गंमतच करते. ए तू मार खाशील हां सुचे आता. दी, तूच ऐक. अगं तू सांगशील तेव्हा मला कळेल ना रुद्रव काय म्हणाला ते. काय झाले सांग बघू. दी, तो मला म्हणाला की तो माझ्यावर ते कसं सांगू मी ते. मानसी, मला बाराखडीत चांगलीच येते, त्यामुळे तुझे तो ती ते झाले असेल तर एकदाचं काय असेल ते सांग बाई, मला खूप झोप येत आहे. सुची, रुद्रव मला म्हणाला की आय लव्ह यू मानसी, आय लव्ह यू. त्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि तो माझ्याशिवाय कुणाचाही नाही होऊ शकणार. मानसी एका दमात म्हणाली. काय? खरंच? कधी म्हणाला आणि तू काय म्हणालीस मग त्याला? आशू, हो दी, खरंच मला विश्वास नाही बसत आहे. त्याचे माझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्यावर की मानसीवर? सुची, अर्थात माझ्यावरच असेल ना, पुन्हा कुणावर करणार? मानसी, मी तेच म्हणत आहे मानसी. रुद्रव प्रेम कुणावर करतो? आशूच्या बहिणीवर की आशूच्या मैत्रिणीवर? मैत्रिणीवर म्हणजे मानसीवर करतो, आणि मानसी म्हणून आम्हीच तुला ओळखतो. तो तर तुला आशूची बहीण प्रीती समजतो. कळतंय का तुला मी काय म्हणत आहे? सुची, पण सुची, मीच मानसी आहे ना. त्याचे माझ्यावरच प्रेम आहे आणि त्याचे माझ्यावर प्रेम आहे आणि माझे त्याच्यावर, मग काय प्रॉब्लेम होणार? मानसी, तुला कळत कसं नाही? तू जरी एकच व्यक्ती असेल पण त्याच्या दृष्टीने तू 2 व्यक्ती आहे, मानसी आणि प्रीती. मला वाटलेच होते समोर असाच काही गुंता होणार म्हणून तुला मी म्हणत होते की खोटं नको बोलूस, सांग त्याला खरं काय ते. पण तू माझं कधीच ऐकलं नाहीस. सुची, नाही, असं नाही होऊ शकत. तो माझाच आहे, त्याचे माझ्यावरच प्रेम आहे. मी त्याला सांगेल मीच मानसी आहे म्हणून, तो ऐकणार माझे. सुची, तो खरंच ऐकणार ना गं माझं? मानसी रडत होती. मानसी, प्लीज तू रडू नकोस, तो ऐकणार. हवं तर आम्ही सांगू त्याला. पण मानसी, आता हे खोटे बोलणं तू पहिले बंद कर. हो मानसी, आम्ही आहोतच तुझ्यासोबत, तू काळजी करू नकोस. झोप आता आणि उद्याच त्याला सांग. आशू, ओके दी. मानसी. सकाळीच मानसीला लवकर जाग येते. ती रुद्रवला कॉल करून भेटायला सांगते. रुद्रवला भेटायचे आहे म्हणून मानसी लवकर आवरून गावाला जायला सुचीबरोबर निघते. पोहोचतपर्यंत तिला दुपारच होते. फ्रेश होऊन ती मस्त तयारी करून रुद्रवला भेटायला निघाली.
मानसी मनातल्या मनात विचार करते, रुद्र मला समजून घेईल का? का नाही घेणार? मी सांगेल त्याला तसे. खूप खूप सॉरी म्हणणार. जमलं तर पाया पडून त्याची माफीही मागणार. मी कामच असे केले आहे. आधीच त्याला खोटं बोललेलं आवडत नाही. मी तर खोटंचा डोंगरच उभा केला आहे. पण आता नाही ऋतू, मी तुझ्यापासून आता काहीच लपवणार नाही. बस काही क्षणांचा दुरावा आहे आपल्यामध्ये. थोड्या वेळानंतर आपण नेहमीसाठी सोबत राहू. मी येत आहे ऋतू, मी येत आहे. मानसी टेकडीवर पोहोचली असते. तिथे तिला रुद्र पाठमोऱ्या उभा दिसतो. हॅलो ऋतू. मानसी. हां मानसी, कुठे आहे तू? रुद्र. मी आली आहे. एकदा मागे वळून तर बघ. रुद्र मागे वळून पाहतो. त्याला मानसी उभी दिसते. तो तिला पाहतच राहतो. खूप वेळ होऊनसुद्धा तो काहीही बोलत नाही. म्हणून मानसीच त्याच्याकडे धावत जाते. आय नो, तुझ्यासाठी हे सगळं शॉकिंग आहे, पण हेच खरे आहे. ती मानसी दुसरी कोणी नसून मीच आहे. सॉरी ऋतू, तुला खरं नाही सांगितलं. मला तुझ्यापासून नाही लपवायचे होते. तेव्हा मला माहीत नव्हते तुझं माझ्यावर एवढं प्रेम आहे. पण आता मला ते पटलं आहे. तुझ्या एवढं प्रेम माझ्यावर कुणीही नाही करू शकत. मानसी रुद्रला मिठी मारत म्हणते, ऋतू, मी फक्त तुझ्यासाठीच बनली आहे. मी पण तुझ्याशिवाय कुणाचाच विचार नाही करू शकत. आय लव्ह यू ऋतू, आय रिअली लव्ह यू. ऋतू, बोल ना काहीतरी. असा गप्प का आहे? दूर हो माझ्या. रुद्र मानसीला स्वतःपासून दूर करत, मला हात नाही लावायचा. माझ्या भावनांचा असा खेळ करशील वाटले नव्हते. मी काय केलं होतं एवढं जे तू माझ्याशी असं वागलीस? मीच मूर्ख होतो ज्याने प्रेमावर विश्वास ठेवला. रुद्र दगडावर हात मारत म्हणाला. ऋतू. मानसी त्याचा हात पकडत, तुझी हिंमतच कशी झाली माझा हात पकडायची? तुला एकदा सांगितले ना माझ्या दूर राहायचं. आणि ऋतू, तू म्हणूच नको आता. तो हक्क तू गमावला आहेस मानसी. नाही प्रीती. काय म्हणू मानसी की प्रीती? तुला आधीही सांगितलं होतं माझ्याशी खोटं बोलू नकोस. व्यक्तीला कधीकधी वेळप्रसंगी खोटं बोलावं लागते. पण खोटं बोला, पण त्याचा त्रास समोरच्याला न होता. तुझ्यावर अशी कोणती परिस्थिती आली होती जे तुला हे सगळं करावे लागले? का अशी वागलेस? मला वाटलं होतं की तुझं माझ्यावर प्रेम आहे. मीच वेडा. आपल्या आयुष्याचे स्वप्न रंगवू लागलो. पण आता याच गोष्टीचा सर्वात जास्त त्रास मला होत आहे. काहीतरी रुततंय. तू खोटी, तुझं प्रेम खोटं आणि आपलं नातंही खोटं. रुद्र. नाही ऋतू, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी रागात काय करेल याचा मलाच माहिती नाही. म्हणून तू इथून आता चालती हो. जा प्लीज, निघून जा माझ्या आयुष्यातून. रुद्र. ऋतू. मानसी जोरात ओरडली. ती दचकून जागी झाली आणि चेहरा घामाने ओलाचिंब झाला होता. हात थरथरत होते. घशात कोरड पडली होती. मानसीला सत्य आहे की स्वप्न कळतच नव्हतं. मानसी, काय झाले? अशी किंचाळलीस का? आशू. म्हणजे ते स्वप्न होतं? स्वप्न असेल तरी सत्यच सांगून गेला. मी काहीच नाही करू शकत आता. मानसी. मानसी, काय बडबडत आहेस तू? आणि रडत का आहे तू? सुची, लवकर इकडे ये. आशू. काय झालं दी? बघ ना. मानसी काहीच बोलत नाही. एकटीच काय ते बडबडत आहे. मी मानसीला उठवायला आली होती आणि बघितली तर ती अशी. आशू. दी, मानसीला तर खूप ताप आला आहे. हे मानसी, काय झाले सांग ना. सुची, सगळं संपलं ग. माझ्या मूर्खपणामुळे सगळं काही उद्ध्वस्त झालं. मानसी सुचीला तिच्या स्वप्नाबद्दल सांगते. मानसी, रिलॅक्स. ते फक्त एक स्वप्न होतं. असं काहीही नाही होणार. तू आधी हॉस्पिटलमध्ये चल. किती अंग तापले बघ. सुची. काही नाही झाले मला.
तुम्हाला कळत कसं नाही आहे? ऋतू माझ्या खूप दूर चालला. का केलं असं मी? माझ्या एका चुकीची किंमत मला अशी मोजावी लागणार होती तर मी त्याला तेव्हाच खरं सांगितले असते. पण आता खरं सांगेल तर त्याला माझं प्रेम खोटंच वाटणार. विश्वासघात केला मी त्याच्या भावनांचा खेळच तर मांडला आहे. का तो मला माफ करेल? सांग ना. अगं, एकदा बोल ना त्याच्याशी. स्वतःच काय ते मत बनवत आहे. त्याला खरं कळलं तर तो समजून घेईल तुला. आणि आम्ही सगळे आहोतच की तुझ्यासोबत. आशू. त्याला खरं कळल्यावर तो माझ्याशी बोललासुद्धा नाही. समजून तर दूरची गोष्ट आहे. एका गैरसमजामुळे तो इतके वर्ष आपल्या बाबांशी बोलला नाही. आणि मी तर हे जाणून बुजून नाही सांगितले म्हटल्यावर आता माझा चेहरा पण तो नाही बघणार. आता फक्त एकच मार्ग आहे माझ्याजवळ. मानसी. ती रुद्रवला कॉल करणारच होती की त्याचाच कॉल आला. हॅलो मानसी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय? आज नाही चालणार हं. आज तुला बोलावेच लागेल. तू तिथे गावाला आहे म्हणून. नाही तर इथे असती ना तर मी खरंच तुझ्या हॉस्टेलवर आलो असतो. रुद्र. ऋतू, मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचं आहे. मानसी. अगं बोल ना, मी कधीचा वाट पाहत आहे. तू बोल, मी ऐकतोय. रुद्र. ऋतू, मी हात जोडून विनंती करते. मला यानंतर अजिबात कॉल करू नकोस. का म्हणून विचारूसुद्धा नकोस. प्लीज. समज की मानसी नावाची अशी कोणतीच मुलगी तुझ्या आयुष्यात आली नाही. शक्यतो विसरून जा मला. माझ्यावर प्रेम केलं असेल तर माझं म्हणणं नक्की ऐकशील तू. प्लीज. फोन ठेवून मानसी खूप रडायला लागली. मानसी, का तू असे नेहमी वागते? विचार करून तरी निर्णय घ्यायचास ना. तुझ्या अशा बोलण्याने काय वाटत असेल त्याला? त्याच्या भावनांचा एकदा तरी विचार कर. सुची. मी त्याचा विचार करूनच निर्णय घेतला आहे. माझ्यापासून तो दूर होऊनच सुखी होऊ शकतो. तो आता दुःखी असणार, पण हे दुःख माझी खरी ओळख समोर येण्यापेक्षा कमीच आहे. मानसी. पण मानसी. आशू. प्लीज, मला आता या विषयावर चर्चा नको. प्लीज. मानसी तिची तब्येत बरी नसल्याने आईबाबांसोबत गावाला जाते. काही दिवसाने मानसी हॉस्टेलवर परत येते. पण आता ती पूर्णपणे बदलली असते. ना ती कुणासोबत जास्त बोलते ना हसते. आधीची मानसी कुठेतरी हरवली असती. आशूच्या कॉलने ती भूतकाळातून जागी होते. रुद्रवच्या आठवणीत तिला टेकडीवर बसून एवढा वेळ झाला होता, कळलेच नाही. हॅलो मानसी. हॅलो बर्थडे गर्ल, कुठे आहेस तू? आशू. मी टेकडीवर बसून आहे. काय झाले? काय काम होते? मानसी. आता तुझ्याशी काम असेल तेव्हाच आम्ही बोलायचं का? मानसी. मी जुन्या गोष्टी काढत नाही आहे, पण किती दिवस तू अशी राहशील? प्लीज आधीसारखी हो ना. मानसी. ऐकत आहेस ना? ते जाऊ दे. तुला न विचारून आम्ही बाहेर फिरायला जायचा एक प्लॅन केला आहे. नाही म्हणू नकोस प्लीज. हवं तर तुझी बर्थडे पार्टी समज. प्लीज मानसी, सगळ्यांना छान वाटेल. आशू. ओके दी, मी येते. मानसी, सुची, अवी, आशू आणि त्यांचा असा पूर्ण ग्रुप जवळच असलेल्या टुरिस्ट प्लेसला फिरायला जातात. एक रात्र तिथे राहून सकाळी परत यायचे असा त्यांचा प्लॅन असतो. सगळेजण हॉटेलवर पोहोचतात. हॉटेलला बघून सगळे खुश होतात, कारण हॉटेलचे बांधकाम जंगल थीमनुसार झाले होते. असं वाटत होतं की जंगल सफारीसाठीच आलो आहे. स्वतःचे रूम्स बघून सगळे फिरायला जातात. दिवसभर तिथे असलेले वेगवेगळे ठिकाण, धबधबा मस्त एन्जॉय करून सगळे हॉटेलवर येतात. रात्रीचे जेवण करून सगळे बसून असतात, पण मानसी तिच्या रूममध्येच असते. ए मानसी, एकटीच काय बसली आहेस इथे? चल बाहेर. सगळे मस्त बाहेर बसून आहे. चल ना. सुची, तू जा, मी नाही येत. मानसी. काय मानसी, किती बोर झाली आहेस तू? अगदी काकूबाई. मी तुझे काहीही ऐकणार नाही. चल म्हणजे चल. सुची. ठीक आहे,
चल बाई. हो, पण असं नाही, थोडं तयारीत. म्हणजे? सुची मानसीला छान तयार करून तिच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला बाहेर घेऊन जाते. सुची, काय आहे हे? आणि आधी ही डोळ्यावरची पट्टी काढ बघू. अगं हो, काढते, पण तू 5 मिनिट जरा शांत बसतेस का? सुची मानसीला लॉनजवळ आणते. आता तू पट्टी काढू शकतेस. सुची. मानसी डोळ्यावरची पट्टी काढते, पण तिला सुची कुठेच दिसत नाही. पण मानसी तिच्या सभोवतालचा नजारा बघून थक्क होते. लॉनमध्ये मोठा हार्ट शेपच्या आकारात एक मोठे बोर्ड उभे असतात. त्या बोर्डवर मानसीचे फोटोज छान प्रकारे सजवून लावले होते. त्या आकाराच्या मध्यभागी लाल गुलाबाच्या पाकळ्यांचा एक हार्ट तयार केला होता. सभोवतालच्या नाईट लॅम्पच्या प्रकाशात ते फारच सुंदर दिसत होते. मानसी एक फोटो बघत होती, पण तिला आठवत नव्हते हे फोटोज तिने कधी काढलेत. त्या फोटोजच्या खाली एक मेसेज लिहिले होते. मानसी ते मेसेज वाचत होती. मेरे दिल के लिफाफे में तेरा खत है जनिया, तेरा खत है जानिया, नाचीज ने कैसे पाली किस्मत ये जानिया. तू नज्म नज्म सा मेरे ओठों पे ठहर जा, मैं ख्वाब ख्वाब सा आँखों में जागू रे. मानसी ते फोटोज खालील मेसेज वाचत त्या गुलाबाच्या पाकळ्यांचा हार्टमध्ये येऊन पोहोचते. ती जशी तिथे उभी राहिली तसे समोरच्या वरचा पडदा आपोआप उघडतो आणि सगळीकडची लाईटिंग ऑन होते. त्या मोठ्या बोर्डवर मानसी आणि रुद्रवचा गार्डनमधला पहिल्या भेटीचा फोटो लावला होता. मानसीला फोटोज बघून धक्काच बसला. त्यामधून सावरत नाही तर गाणं सुरू होते आणि सोबतच रुद्रवची एंट्रीसुद्धा होते. तेरे करीब आ रहा हूँ, खुद से मैं दूर जा रहा हूँ, यह बेवजह तो नहीं तू जो मिला, धीरे धीरे से तेरा हुआ, हौले हौले से तेरा हुआ, रफ्ता रफ्ता तेरा हुआ, तेरे बिन मैं बेनिशा हुआ. मानसी मागे वळून पाहते तर तिला रुद्रव तिच्याकडे येताना दिसतो. त्याला इथे बघून मानसी आश्चर्यचकित झाली. तो जसा जवळ येत होता तसे तिचे हृदय जलद गतीने धडधडत होते. त्याला असं समोर बघून मानसी जायला निघते, पण रुद्रव पटकन तिचा हात पकडून स्वतःच्या बाहुपाशात तिला कैद करून घेतो. त्याच्या एका स्पर्शाने ती शहारून गेली. नाही मानसी, आज मी तुला कुठेही नाही जाऊ देणार. या दिवसाची खूप वाट बघितली आहे मी. पण तरीही ती त्याची मिठी सोडवून घेण्याचा प्रयत्न करत असते. मानसी, इनफ. किती पळशील? बस, खूप झालं आता. आता फक्त मी बोलणार आणि तू ऐकणार, ते पण शांतपणे. मानसीला तर कळतच नव्हतं की रुद्रवने तिला कसं ओळखले. तिला वाटते की सगळ्यांनी सांगितले असेल रुद्रवला तिच्याबद्दल, पण तिलाही सहानुभूती नको हवी होती. ती नजर खाली करून दुसरीकडे बघत ऐकत होती. तुला काय वाटते, हे फोटोज कुणी काढले? बरं, नको सांगू, मीच सांगतो सगळं काही. मानसी, हे सगळे फोटो मीच काढले, आणि फक्त हा गार्डनवाला फोटो सोडून. मला माहीत होते की ती मुलगी तूच आहे. तो असं म्हणताच मानसी त्याच्याकडे आश्चर्याने बघते. हो, म्हणजे मी तुझे प्रॉमिस तोडले नाही, ते बघ. फक्त योगायोगाने झाले. तू जेव्हा कॉलेज प्रोग्राममध्ये गाणं गात होतीस ना, तेव्हाच मी तुला बघितले. तुझ्या प्रॉमिसमुळे कधी तुला सांगितले नाही. एक प्रकारे बरंच झालं. नाहीतर तू कधी मला कळूच दिले नसते. मला कायमचे एकटं सोडण्यासाठी सोडून गेली असती. तुला एकदाही विचार नाही आला कसा जगेल मी? तेव्हा तर इतका राग आला होता ना, पण म्हटलं बघूया माझ्याविना तू कशी जगते. बघ स्वतःकडे कशी हालत करून घेतली आहेस स्वतःची. मानसी, तू असे का केले? मला हे काही जाणून नाही घ्यायचे आहे. माझ्यासाठी ते अजिबात महत्त्वाचं नाही आहे. माझ्यासाठी फक्त माझी मानसी सर्वात जास्त महत्त्वाची आहे. मानसी, तू मला नेहमी म्हणत राहायचीस ना, माझा होशील का?
माझा होशील का, मी आज तुला विचारतो. आयुष्यभराची साथ मला देशील का, प्रत्येक जन्मी तू माझी होशील का. आता 7 वर्षानंतर. हॅलो रुद्रव, काय करत आहेस? भेटूया का आज? 4 दिन की चांदनी फिर वही अंधेरी रात. रुद्र. काय? अवी. अरे म्हणजे यांचे डायपर चेंज करत आहे. आधी एक कमी होती त्रास द्यायला, तर या दोघी पुन्हा आल्या. मानसी आणि रुद्रवला 2 जुळ्या मुली होतात. बाकी तू मित्र नाही शत्रू निघालास. लग्नाचे साईड इफेक्ट्स तरी सांगायचे होतेस ना. रुद्र. रुदू, बॅड मॅनर्स. मी तुला इतका त्रास देते. मानसी. हे मानसी, मी तुला नाही म्हणालो, मी ते रुद्र. दे फोन माझ्याकडे. रुद्रवचा फोन घेत मानसी म्हणाली, जिजू माझी काहीच चुकी नाही. हाच किती घाई करत होता लग्न करायला. मला तर स्वयंपाकसुद्धा नाही शिकू दिला. मला काय माहिती होते लग्न एवढ्या लवकर करणार मी, म्हणून नाही शिकली होती मी स्वयंपाक. आणि 1 मिनिट रुदू, तूच मला म्हणाला होता की लग्नानंतर मी फक्त ऑर्डर द्यायचीस तुला. घे मग, आता तेच करत आहे. आणि माझी इतकी हिंमतही नाही की तुझे मी म्हणणं टाळू. मानसी. रुदू, असा रडका चेहरा नको ना बनवूस. मी लवकर शिकेल हां स्वयंपाक. चला आता मस्त तुमच्या तिघांचा फोटो काढते मी. बेबीज, पप्पांना सांगा स्माईल करा म्हणून. स्माईल प्लीज. तू नाही शिकली तरी चालेल मला तर छानच वाटेल तुमच्याजवळ शक्य तितक्या जवळ राहून. थँक्यू मानसी, हे सगळं तुझ्यामुळेच मला मिळालं. रुद्र मानसीच्या कपाळावर किस करत म्हणाला, नाही रुदू, आपण सोबत आहोत म्हणून हे सगळं आहे. आय लव्ह यू रुदू. आय लव्ह यू मानसी. भाग अंतिम समाप्त. सर्वात आधी माझ्या सर्व रसिकांना खूप खूप धन्यवाद. ऑडिओ स्टोरी करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न. ऑडिओ बनवताना माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर कृपया क्षमा असावी. तुम्ही सर्वांनी इतक्या सुंदर प्रतिसाद दिला आहे. तुमचे सर्वांचे खरंच मनापासून आभार. धन्यवाद.